धनगर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातंय। येलो गेट पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांना ठेवण्यात आलेलं आहे। विविध मागण्यांसाठी धनगर समाजातील हे सगळे आंदोलक या ठिकाणी आले होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। धनगर आरक्षण, पुन्हा आंदोलन, पुन्हा अटक, पुन्हा आश्वासन, पण आरक्षण कधी आहे? आता मित्रांनो, आज पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटतोय। रस्त्यावर उतरलाय धनगर समाज। मुंबईकडे धनगर समाज आंदोलनासाठी निघालेले आहेत। त्याचं नेतृत्व करत आहेत दीपक बोराडे आणि दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त, ताब्यात घेणं, अटकसूत्र। प्रश्न एकच आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळणार की पुन्हा फसवणूक होणार? आज या व्हिडिओत आपण भावनेपेक्षा जास्त तथ्यांवर बोलणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अशी काही कारणं आहेत जी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात। धनगर समाज नेमका कुठं चुकतोय आणि लढाई कशा प्रकारे चालणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सध्या धनगर समाजाचा मुद्दा पुन्हा एकदा जोरात चर्चेत सुरू आहे। दीपक बोराडे यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण या मागणीसाठी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच जाहीर केलेला आहे। अनेक धनगर बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या थांबवण्यात देखील आलेल्या आहेत। अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि हे सगळं घडतंय अशा वेळी ज्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे। मग प्रश्न उभा आहे, हा आंदोलनाचा योग्य वेळ आहे का, की पुन्हा राजकीय डावपेच सुरू होणार? आता दीपक बोराडे यांची मागणी नेमकी काय आहे हे पाहूया। दीपक बोराडे यांची भूमिका स्पष्ट आहे। ते म्हणताय धनगर समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या अनुसूचित जातीशी संबंधित आहे आणि त्यामुळे एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे। ते कुठल्याही आर्थिक पॅकेजवर नाहीये, कुठल्याही तात्पुरत्या उपायावर नाहीये, तर घटनात्मक हक्कावर बोलतायत। पण इथेच मोठा प्रश्न उभा आहे। सरकार म्हणतंय कायदेशीर अडचणी आहेत, न्यायालय म्हणतंय ठोस पुरावे नाहीयेत आणि समाज म्हणतोय आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हे मिळालंच पाहिजे। राजकारण आता काय सांगतंय बघा। आता थोडं थांबून विचार करा। ज्या क्षणी जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागते त्याच वेळी आंदोलन पेटतंय। हे योगायोग आहे का? राजकीय पक्षांना काय हवं आहे? तर भावनिक मुद्दा, मोठी गर्दी आणि मतांचं ध्रुवीकरण। धनगर समाज हा मोठा आहे, मतदारसंघ मोठा असल्यामुळे निर्णायक आहे। म्हणजेच आरक्षणाचा मुद्दा हा राजकारणासाठी सोन्याची खाण ठरणार आहे। त्यामुळे देखील याला मोठा वाव मिळालेला आहे। आता कोणकोणत्या राजकारण्यांनी धनगर समाजाला फसवलेला आहे? अनेक धनगर समाजाला, अनेक राजकारणी लोकांना आतापर्यंत खेळवत ठेवलेला आहे। समित्या दिल्या, अहवाल दिले, अभ्यास दिला, आश्वासन दिले, पण आरक्षण दिलेलं नाहीये। प्रत्येक निवडणुकीत एकच संवाद, आम्ही सत्तेत आलो की पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय आणि सत्तेत आलो की पहिल्या वेळेस तुमचा निकाल लावू। आता थोडा वेळ थांबा, कायदेशीर अडचणी आहेत असं म्हणतात। एकदा की निवडणूक झाली की हा वाक्य फेमस होतो, थोडा वेळ द्या, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत, काही दिवसातच निकाल लागेल। मग एकूण एक धनगर समाजाने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की निवडणुकीच्या वेळेसच आपल्याला हक्कानं काही गोष्टी मांडता येतात, मागता येतात। त्यामुळं निवडणुकीत तुम्ही निकाल, ज्या पक्षाला तुम्ही निवडून देणार आहे त्या पक्षाला मतदानच करायचं नाहीये। त्या पक्षावरती तुम्हाला नोटा टाकायच्या आहेत, जेणेकरून पक्षाला देखील लक्षात येईल की या वार्डात त्यांचा भक्कम उमेदवार हा पडलेला आहे आणि एकंदरीत धनगर समाज हा आक्रमक झालेला आहे। त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे। आता मित्रांनो, धनगर समाजाच्या काही चुका होत आहेत। सर्वात प्रामाणिक प्रश्न या ठिकाणी आपण मांडणार आहोत तो म्हणजे आंदोलन होतंय पण एकसंध नेतृत्व नाहीये। मागणी योग्य आहेत पण कायदेशीर तयारी अपुरी पडते। भावना प्रचंड आहेत पण रोड मॅप नाहीये। फक्त मुंबईकडे निघाल्याने आरक्षण मिळणार नाहीये, तर कोर्टात मजबूत लढाई, राजकीय दबाव आणि एकसंघ समाजाने जर एकत्रित आलं तर धनगर समाजाला 100% आरक्षण मिळणार आहे। आता पुढे काय होऊ शकतं? पुढच्या काही दिवसांमध्ये आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अटकसूत्र वाढू शकतात, आरक्षणाचं आमिष दाखवू शकतं आणि जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर निर्णय लावतो असं म्हणून डावपेच बदलू शकतात। पण जर समाजाने फक्त आश्वासनावर विश्वास न ठेवता आज धनगर समाज रस्त्यावर उतरतोय, हे चुकीचं नाहीये। पण प्रश्न असा आहे, हा लढा कुठे नेऊन सोडणार? आरक्षण कशा प्रकारे मिळणार आणि हक्क मिळवण्यासाठी
लोक काय कशा प्रकारे भावना व्यक्त करतील, कशा प्रकारे निर्णायक क्षमता घेतील, तुमचं मत काय आहे, धनगर आरक्षणाचा कशा प्रकारे अहवाल समोर येईल, तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ज्या प्रकारे सरकार अटकसूत्र चालवत आहे, ज्या प्रकारे धनगर समाजाच्या धनगर बांधवांच्या गाड्या अडवल्या जात आहेत, तर बांधवांनो, धनगर समाजाने एकत्र येऊन एक संघ होऊन जर हा लढा दिला तर आरक्षण मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाहीये. धनगर समाजाने एकत्र आलं पाहिजे, एकजूट होऊन पूर्ण तयारीनिशी आपण आपल्या हक्काचं आरक्षण हे मिळवलं पाहिजे. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा.